नवरात्र महोत्सवामध्ये रुक्मिणी माता आईसाहेबाला विविध प्रकारचे अलंकार पोशाख करण्यात येतात। त्याच्या आधी मंदिर समितीकडनं हे जे अलंकार जे आहेत वापरले जातात पोशाखामध्ये ते गाठवण्याचं काम त्यांनी हाती घेतलेलं आहे। काही दिवसातच नवरात्राची सुरुवात होणार आहे। आपल्यासोबत मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी आहेत। काय सांगाल, काय आज चालू आहे? हे एवढे बहुमूल्य अलंकार आहेत, काय नक्की करणार आहेत? नक्कीच येणारा नवरात्र उत्सवाची तयारी आता मंदिरे समितीमार्फत सुरू केलेली आहे आणि याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे मौल्यवान आणि पुरातन दागिने आहेत ते आपण रुक्मिणी मातेला नवरात्राच्या प्रत्येक दिवशी वेगळा अलंकार परिधान करत असतो। आपण पाहिलं तर हे जे सर्व मूल्यवान आणि अँटिक असे हे सर्व दागिने आहेत, छत्रपती शिवाजी महाराज असतील, त्याचप्रमाणे होळकर घराणं, शिंदे घराणं आणि अनेक महाराजे, त्याचप्रमाणे पेशव्यांनीसुद्धा विठ्ठल रुक्मिणी चरणी जे दागिने अर्पण केलेले आहेत ते आपण हे मौल्यवान दागिने आपण पाहत आहोत। याच्यामध्ये दागिन्यांमध्ये जे हिरे, माणिक, मोती, त्याचप्रमाणे सोन्याचा वापर करून हे बनवलेले दागिने आहेत, तर हे खूप मौल्यवान, अतिशय प्राचीन आहेत। याच्यामध्ये पांडुरंगाकडं म्हणायचं झालं तर बाजीराव कंठी असेल, कौस्तुभमणी असे अतिशय मौल्यवान दागिने आहेत। रुक्मिणी मातेकडं सुद्धा शिंदे हार आहे, त्याचप्रमाणे मोत्यांचे जे हार आहेत हे अतिशय मौल्यवान असे आहेत। हे मोती आपल्याला आता ह्या काळात पाहायलासुद्धा मिळत नाही, असे हे मौल्यवान हिरे, माणिक, मोती आहेत आणि निश्चितच आता त्याचं गाठण्याचं काम मंदिरे समितीमार्फत सुरू आहे आणि येणाऱ्या नवरात्र उत्सवात प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारचे अलंकार, वेगळ्या प्रकारची वस्त्र आपल्याला रुक्मिणी मातेच्या अंगावरती आपण परिधान करणार आहोत। विविध पोशाख असतात, लमाणी पोशाख आहे व जो नवलोक का हार वापरला जातो। तुम्ही दाखवू शकता नक्की कोणकोणते आहेत? बाजूबंद सगळे जे प्रकारचे आहेत त्यातले कोणकोणते आहेत? जे आता आपण पाहिला तर हा शिंदे हार आपण याला म्हणतो। याच्यामध्ये एक पदरी, दोन पदरी असे दोन प्रकारचे शिंदे हार आहेत। याच्यामध्ये हे जे पाचू आहे आणि त्याच्यावरती हे हिरे लावलेले आहेत, अतिशय प्राचीन आहे, म्हणजे असा दागिना आपल्याला आता पाहायला सुद्धा मिळत नाही। हा शिंदे हार आहे। किती किंमत? त्याचं आता आपण शासकीय मूल्यांकन केलेलं आहे। निश्चितच काही दिवसात आपण त्याचं मूल्य आपण सांगू, परंतु जे शासकीय मूल्यांकन करायला जे आले होते ते सुद्धा हे दागिने पाहून चकित झालेले आहेत। ते म्हटले भारतात असे दागिने बनवले जाऊ शकत नाही। त्यांच्या म्हणण्यानुसार जे पर्शियन लोक व्यापारी आपल्याकडे येत होते त्यांच्याकडून हे राजे महाराजांनी हे हार बनवून घेतले असतील आणि त्यांच्याकडून हे हिरे, माणिक, मोती, पाचू हे घेतलेले आहेत। काही बाजूबंद आहेत आणि अजून जे आहे हे बाजूबंद आहेत, हे सुद्धा खूप पुरातन असे दागिने आहेत। तोडे आहेत, हे हातामध्ये परिधान करतो आपण। याच्यामध्ये आता आपण जर काही याच्यामधले धागे विस्कळीत झाले असतील तर नवीन गादी बसवणे, धागे विस्कळीत झाले असतील तर ते व्यवस्थित करणे आणि गाठून घेणे ही कामं करत असतो, जेणेकरून वर्षभर या दागिन्यांना कुठल्याही प्रकारचे इजा होऊ नये, त्यामुळे आपण त्याची काळजी घेत असतो। आपल्यासोबत कोण कोण आहेत, त्यांचं काय नक्की म्हणजे कार्य, कोण कोण आलेले आहे त्यासाठी तज्ञ? मंदिरे समितीचे सर्वच अधिकारी या ठिकाणी उपस्थित असतात, कारण खजिना आणि हे मौल्यवान दागिने आहेत, त्यामुळे मंदिरे समितीचे आमचे अकाउंट ऑफिसर आहेत, आमचे व्यवस्थापक असतील, त्याचप्रमाणे विभाग प्रमुख आहेत आणि त्याचप्रमाणे आपण पाहतोय की हे पटवारी जे आहेत, पटवेकर, गेल्या 1985 पासून विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या ज्या पुरातन दागिन्यांचे आहे त्यांचं देखभाल करण्याचं काम ही मंडळी एक सेवा म्हणून करत आहे। अतिशय प्रामाणिकपणे या ठिकाणी ते दागिन्यांची अतिशय व्यवस्थितरित्या काळजी घेत आहेत आणि कुठलाही दागिना हा खराब होणार नाही याची सुद्धा आम्ही मंदिरे समिती आणि आम्ही दोघेजण मिळून काळजी घेत आहोत। एकंदरीत हा बहुमूल्य ठेवा आहे, ज्याची किंमत सुद्धा करणं अशक्य आहे, म्हणजे त्याचं जे काय पैशातली किंमत करणं अशक्य, कारण त्या काळात ते दिलेले आहेत आणि आता त्याचं कॅल्क्युलेशन करणं सोपं नाही आहे। मात्र हे बहुमूल्य आहेत आणि त्याचं जतन आणि व्यवस्थित त्याची निगा राखणे गरजेचं आहे। त्यासाठी नवरात्राच्या आधी हे काम केलं जातं आणि असे विविध पोशाख नवरात्र महोत्सवामध्ये जे मंदिर समिती आत्ता सध्या करते त्याच्यामध्ये हे दागिने वापरले जातात। पंढरपूरहून वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 लोकमत।